बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी वसईतून आहे। एक वेगळी बातमी आहे। तुम्ही जर एटीएम मध्ये कॅश काढायला जात असाल आणि 100 रुपये टाकले तर 500 रुपये येत असतील तर असाच काहीसा प्रकार हा वसईच्या गोलानी नाका परिसरामध्ये घडलेला आहे। इथे हिताची कंपनीचं हे एक एटीएम आहे आणि या एटीएम मध्ये ग्राहकांनी जितकी रक्कम काढण्याची विनंती केली त्यापेक्षा जास्त रक्कम मशीनमधून बाहेर येत असल्याचा प्रकार समोर आला। एका व्यक्तीने 100 रुपये काढण्याची कमांड दिल्यानंतर एटीएम मधून तब्बल 500 रुपये बाहेर आले, मात्र खात्यातून फक्त 100 रुपये डेबिट झाल्याची नोंद दिसत होती। तसंच 400 रुपये काढण्याची विनंती केल्यावर मशीनमधून चक्क 2000 रुपये बाहेर येत असल्याचं निदर्शनास आलं। या प्रकाराची माहिती परिसरात वेगानं पसरली आणि एटीएम बाहेर नागरिकांची तुडुंब गर्दी झाली। हाँ बस ठीक आणि यानंतर आपण आपल्या वेबसाईटवर कुठली बातमी ट्रेंडिंग आहे ती बातमी आपण जाणून घेऊयात। महेश आपल्यासोबत आहे। महेश, आज कुठल्या बातमीचा बोलबाला आहे? आज लाडकी बहीण संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। त्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे एक हप्ता आता 3000 रुपयाचा महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे, पण जवळपास 60 लाखांपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात तो हप्ता जमा झालेला नाही। तर त्यांनी काय करायचं तर जिल्हा महिला विकास कार्यालयात जायचं, अशा संदर्भातली बातमी आहे आणि तीच बातमी आज ट्रेंडिंगमध्ये आहे। त्यामुळे स्वाभाविकच राज्य सरकारला निवडून देणाऱ्या या लाडक्या बहिणी संदर्भातली ही बातमी वेबसाईटवर पाहायला विसरू नका। आणि या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची। ब्रेक नंतर पुढचे अपडेट यामिनी सोबत स्पेशल रिपोर्टमध्ये पाहत रहा एबीपी माझा।